राज्यात थंडी ओसरली असून अंशतः ढगाळ आकाश होते। राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढउतार सुरू असून उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे। आज म्हणजे 28 नोव्हेंबर रोजी विदर्भात किमान तापमानात घट होण्याची, उर्वरित राज्याच्या तापमानातील चढउतार कायम राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे। राज्यात कमाल तापमानाचा पारा 30च्या पार असून गुरुवारी म्हणजे 27 नोव्हेंबर रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये कोकणातील डहाणू इथे 34.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली। राज्यात आकाश निरभ्र होऊ लागले। आज म्हणजे 28 नोव्हेंबर रोजी विदर्भाच्या किमान तापमानात 2 ते 3 अंशांची घट होण्याची शक्यता आहे। उर्वरित राज्यात तापमानात चढउतार होऊन चटका आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे। मलेशियातील मलाक्काची सामुद्रधुनी आणि ईशान्य इंडोनेशियालगत तयार झालेलं सेनयार चक्रीवादळ गुरुवारी म्हणजेच 27 नोव्हेंबर रोजी निवळून गेले। या भागात वादळी प्रणाली म्हणजेच डीप डिप्रेशन सक्रिय आहे। श्रीलंका आणि लगतच्या बंगालच्या उपसागरात डिटवाह चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे। गुरुवारी म्हणजेच 27 नोव्हेंबर रोजी दुपारी ही प्रणाली श्रीलंकेच्या बट्टिकलोवापासून 120 किलोमीटर आग्नेयेकडे, हंबनटोटापासून 130 किलोमीटर ईशान्येकडे, तर पुडुचेरीपासून 640 किलोमीटर आणि चेन्नईपासून 730 किलोमीटर आग्नेयेकडे होती। हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकून उद्यापर्यंत म्हणजेच 29 नोव्हेंबरपर्यंत उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याचा इशारा देण्यात आला आहे। हवामानाच्या ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।